नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. आरोग्य विभाग भरती. तर शैक्षणिक पात्रता हे किमान पदवीधर ही शैक्षणिक पात्रता यांनी दिलेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 6 ऑक्टोबर आहे. मित्रांनो, सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय, मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत संवर्गामध्ये आपल्याला गटप्रवर्तक हे जे पद आहे त्याच्यावरती बघा तुम्हाला कामावरती आधारित मोबदला यांनी सांगितलेलं आहे. 8,725 रुपये हे तर तुम्हाला वेतन मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. गटप्रवर्तक म्हणजेच काय तर ब्लॉक अँड फॅसिलिटेटर महानगरपालिकेकरी करता ही जी जागा आहे याच्याकरता शैक्षणिक पात्रता हे किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गटप्रवर्तक या पदाकरता अर्जदाराचे वय 21 ते 38 वर्ष असावं असं सांगितलंय. त्याला संगणकाचं ज्ञान असावं, टायपिंग या संदर्भामध्ये इंग्रजी 40 आणि मराठी 30 वर्ड पर मिनिट हे असावं, एक्सेल येणारा उमेदवार असावा. त्याचप्रमाणे सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर महिला उमेदवारांनी या पदाला अप्लाय करू शकता. गटप्रवर्तकांना 25 दिवस किमान काम करणे आवश्यक राहील. वरील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गटप्रवर्तक किंवा अशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असलेल्या महिलेस प्राधान्य दिलं जाईल आणि जर अशा स्वयंसेविका म्हणून जर कार्यरत असतील तर त्या महिलेच्या वयोमर्यादेसाठी 21 ते 50 वयोमर्यादा दिलेली आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला एक जागा जी आहे ते आपल्याला सिलेक्शन प्रोसेस, लेखी परीक्षा व त्यानंतर इंटरव्ह्यू होईल आणि वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष ही वयोमर्यादा यांनी इथं सांगितलेली आहे. मात्र त्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अशा स्वयंसेविका म्हणून जर कार्यरत असल्यास ती वयोमर्यादा 21 ते 50 त्यांनी दिलेली आहे. अर्ज दाखल करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि जॉब लोकेशन जे आहे ते ठाणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 6 ऑक्टोबर आहे आणि इच्छुक उमेदवारांनी रक्कम ₹300 इतके शुल्क डिमांड ड्राफ्ट हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे अकाउंट नंबर त्यांनी दिलेला आहे. या नावाने आपल्याला जमा करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भातला हा जो काही पत्ता आहे आणि हे जे काही अकाउंट नंबर आहे हे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा ऑफिशियल जाहिरात nhm.maharashtra.gov.in याच्यावरती ही जाहिरात आलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण ही जाहिरात दिलेली आहे, तिथून आपण डाउनलोड करावी आणि व्हेरीफाय करूनच मग आपण याला अप्लाय करावं. अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे तो जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे NHM तळमजला वागळे इस्टेट 22 सर्कल GST भवन समोर ठाणे पश्चिम. तर या संदर्भामधली मूळ जाहिरात आपल्या अधिकृत वेबसाईट वरून आपण डाउनलोड करावी आणि या संदर्भामध्ये अधिक काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हिडिओ बॉक्स मध्ये नक्की कॉमेंट करा. आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.